हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज ना मी सुरणाची भाजी करणार आहे. माझ्या सासूबाई अतिशय सुंदर छान करायच्या, अगदी स्वादिष्ट. म्हणजे कधी कुकर नाही वापरला, नुसत्या फोडणी घालून ती भाजी अतिशय स्वादिष्ट भाजी करायच्या. आज त्यांची मला खूप आठवण आली आणि सुरण पण आणलेला होता. तर म्हटलं आज सुरणाची भाजी करून दाखवूया. आणि डाळ घालून करणार आहे बरं का. चला तर काय काय बघूया वस्तू. हे बघा सुरणाच्या भाजीला, हे बघा सुरण मी छान कापून, आणि ह्याच्याही पेक्षा बारीक माझी सासूबाई कापायच्या. एकदम छान बारीक. या सुरणाला लागणारा कांदा, टोमॅटो, राई, जिरं, ह्याची फोडणी, आलं लसूण, आणखीन हे मी कुकरमध्ये करून दाखवणार आहे. आणि थोडंसं खोबरं थोडंसं असं वाटून घेतलंय, नुसतं खोबरं. नंतर मालवणी मसाला, हळद, आणि त्या चण्याची डाळ भिजत घातली होती ती पण घालणार आहे, आणि थोडे कोकम. आणि त्या सुरणाच्या भाजी बरोबर सुरणाचे काप पण करणार आहे. ते मी मीठ आणि हळद घालून थोडेसे उकडून घेतले, आणि नंतर मी तुम्हाला ते काप तळून दाखवणार आहे. प्रथम कापाची तयारी तुम्हाला करून दाखवते. हे बघा काप थोडे उकडून ठेवलेले आहेत. त्याला लाल तिखट आहे. नंतर हळद, आणि थोडं मीठ थोडंच घालायचं, कारण आधी मीठ आपण थोडंसं घातलेलं आहे, म्हणून थोडं मीठ घालायचं. आणि हे मॅरिनेट करून ठेवते, आणि नंतर मी तुम्हाला तळून दाखवते. नंतर आधी भाजी करून दाखवते तुम्हाला. हे बघा भाजी आई माझी सासू टोपातच करायची. कुकर तिने कधी वापरलाच नाही, पण आज मी कुकर मध्ये करते, कारण शिजायला हवी ना, म्हणून. हे बघा तेल गरम झालंय. राई आणि जिरं घालायचं. राई, जिरं, हिंग, आणि बारीक कांदा. त्यात टोमॅटो, त्याच्यात आलं लसूणची पेस्ट, आणि हा मालवणी मसाला. हळद, आणि मग हा सुरण टाकायचा. आता सुरण टाकायचा, आणि डाळ पण टाकायची. डाळ बघा चण्याची डाळ. तुम्ही अशी भाजी करूनच बघा, खूप छान होते भाजी. बघा चांगली परतवून घ्यायची भाजी. ह्याच्यातच थोडं मीठ टाकायचं, थोडी कोथिंबीर, आणि खोबरं पण आताच टाकून द्यायचं, आणि 2 शिट्या काढायच्या. खोबरं टाकायचं, आणि कोकम टाकायचं. कोकम टाकायला विसरायचं नाही, कारण कोकम हे महत्वाचं. त्याच्यात थोडं पाणी टाकूया. खोबरं म्हणजे ओला नारळ, तो सुद्धा थोडासा असा वाटून घेतलेला आहे. आता याच्यात
आपण पाणी टाकून शिजायला ठेवूया. हे बघा, आणखीन थोडं टाकते, जरा रस्सा भाजी होईल. आणि 2 शिट्ट्या देते. हे बघा, 2 शिट्ट्या झाल्या. आता भाजी तयार. भाजी शिजलेली आहे. दाखवते तुम्हाला कशी शिजली आहे ती. हे बघा, चांगली रसरशीत झालेली आहे. कलर पण छान आलाय. सुगंध पण खूप छानच सुटलाय. शिजली आहे, चांगली शिजली आहे बघा, खूपच छान. आता आपण सुरणाची काप करायला घेऊया. मी तुम्हाला दाखवली होती आधीच, मॅरिनेट करून ठेवली होती. त्याला लाल तिखट, हळद वगैरे लावलेली. आता बारीक रवा आणि तांदळाची पीठ हे एकत्र केलंय आणि त्याच्यामध्ये मी परतून त्यांच्याकडे लावून पीठ लावून तळून काढायचे आहेत. ते फोडी अगदी माशाच्या तुकड्यासारखे वाटतात. चांगल्या ब्राऊन कलर, छान गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. हे बघा, पाहिलं, छान खरपूस तळले गेले पाहिजेत आणि दोन्हीकडून चांगले खरपूस तळून घ्यायचे. छान झालेत. हे बघा, आता या खायला. ना आपलं हे तयार आहे. पाहिलीत ना, सुरणाची भाजी आणि सुरणाची काप. बघा कसा, पाहिलात ना व्हिडिओ पहिल्यापासून तुम्ही, तर घरी नक्की करून बघा हा. आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.